ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मिरज नगरीचे भाग्यविधाते, लोकप्रिय, तडफदार, गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे, तुमचे आमचे आणि सर्वांचेच लाडके आमदार, त्याचप्रमाणे कॅबिनेट मंत्री तथा हॅट्रिक करून कमळ फुलवणारे माननीय सुरेश खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। हॅपी बर्थडे। शुभेच्छुक सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी। मराठा समाजाला सगळे सोयरे अधिसूचनेनुसार कायदा लागू करून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी अमोल खुणे यांनी भर उन्हात रुई धानोरा परिसरातील शेतामध्ये आमरण उपोषण सुरू आहे। यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी नार्को टेस्टची मागणी केली होती। यावर प्रतिक्रिया देताना अमोल खुणे यांनी मोठे विधान केले आहे। मनोज जरांगे पाटीलांनी नार्को टेस्टची केलेली मागणी चांगली आहे, यात सगळे दूध का दूध पाणी का पाणी समोर येणार आहे। 2016 मध्ये अमोल खुणे आणि मनोज जरांगे पाटील हे धनंजय मुंडेकडे नेमके कशासाठी गेले होते आणि धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना 20 लाख रुपये कशासाठी दिले होते हे नार्को टेस्टमध्ये सर्वांना कळेल, असे अमोल खुणे यांनी म्हटले आहे। मनोज जरांगे यांनी शिवबा संघटना जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे कशासाठी गेले होते आणि क्षीरसागर यांनी किती पैसे दिले होते, सुरेश धस यांच्याकडे देखील गेले होते, त्यांनी किती पैसे दिले हे सर्व आपोआप समोर येईल। आज मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे आमचे आयुष्य बर्बाद झाले आहे, असे आरोप यावेळी अमोल खुणे यांनी केला आहे। बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। यावर देखील यावेळी अमोल खुणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। संतोष देशमुखांवर अन्याय झाला, त्याने समाजाने न्याय देण्याचा प्रयत्न केला, समाजाने 5-10 कोटींचा बंगला दिला, गडगंज प्रॉपर्टी आमदार खासदारांकडून मिळाली, मात्र कुठेतरी धनंजय देशमुख हे समाधानी नाहीत। धनंजय देशमुख व त्यांचा साडू दादा खंडीकर हे गुन्हेगारच आहेत। समाधान खंडीकरला धनंजय देशमुख बंदूक दाखवून धमकावतात, त्यांच्यामध्ये एवढी हिंमत कुठून आली? आज समाधान खिंडरकरला बंदूक दाखवली, उद्या अमोल खुणेलाही बंदूक दाखवेल, असेही यावेळी खुणे यांनी म्हटले आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।